स्वामी भक्त हो, या स्वामी नामाच्या निरंतरपणे चालणाऱ्या सोहळ्यांमध्ये स्वामी देवांनी सहभागी करून घेतलं तेव्हापासून निरंतरपणे अनेक भक्तगण भेटत असतात, अनेक भक्तगण आपलं दुःख व्यक्त करत असतात. काही भक्तगण म्हणतात, अहो काय करायचं, माझ्या जीवनातले यातायात संपतच नाही, माझ्या जीवनातील दुःख संपतच नाहीत, माझ्या जीवनातील प्रश्न त्यांची उकल होतच नाही, मी काय करायचं, मी कंटाळलोय जीवनाला. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवावी की कोणाच्या जीवनामध्ये केवळ दुःख अथवा केवळ सुख असं होत नाही. एखाद्याच्या जीवनामध्ये दुःखांची मात्रा अधिक असते तर एखाद्याच्या जीवनामध्ये सुखाची मात्रा अधिक असते. मात्र ज्याच्याकडे दुःखाची मात्रा अधिक असते तो जीवनामध्ये यातायात करत असतो. अशा वेळेला काय करायचं बाबा, तर सर्वप्रथम जर काय करायचं असेल तर ते म्हणजे जीवनामध्ये निर्माण झालेल्या प्रश्नांची उकल करण्यासाठी किंवा त्याच्यावर उपाय करण्यासाठी आपण कधीही चुकीचं कर्म करायचं नाही. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कारण काय होतं, हे आपलंच कर्म आहे जे आपल्या समोर भविष्यामध्ये प्रारब्ध म्हणून उभं राहतं. म्हणून काय करायचं, या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी मी कोणतंच चुकीचं कर्म करणार नाही असा दृढ निश्चय करायचा आणि आपल्या समोर उपस्थित असलेला जो प्रश्न आहे तो प्रश्न समजून घ्यावा. अनेक वेळा काय होतं की आपल्या समोर काय प्रश्न आहे हे आपल्याला ठाऊकच नसतं आणि मी मात्र सगळीकडे फिरतोय, माझ्यासमोर प्रश्न आहे, माझ्यासमोर प्रश्न आहे असं सांगत. आता 10वीच्या परीक्षा चालू आहेत. आपण विचार करा, शास्त्राचा पेपर आहे आणि शास्त्रीय कारणे द्या असा प्रश्न आला आणि त्या विद्यार्थ्याला जर कळलंच नाही आणि त्याने शास्त्रीय कारण देण्याच्या ऐवजी भौगोलिक कारण देऊन आला तर त्याला कधीच मार्क मिळणार नाहीत, गुण मिळणारच नाही. परीक्षक काय म्हणणार, हे चुकीचं उत्तर आहे. कारण काय झालं की त्याला प्रश्न कळला नाही. जीवनामध्ये अनेक वेळेला असंच होतं बाबा, आपण प्रश्न जाणूनच घेत नाही, आपल्याला प्रश्न कळतच नाही. अरे मग प्रश्नच कळला नाही तर मग उत्तर कसं काय सापडणार. म्हणून प्रश्न समजून घ्यावा आणि आपल्याला जे शक्य आहे, आपल्याला जे शक्य आहे ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. आपल्या सीमा ओलांडण्याचं काही कारण नाही. आपल्याला जे शक्य आहे ते करावं आणि चित्ताला शांत करावं आणि स्वामी चरणाकडे जावं. स्वामी चरणावर माथा ठेवावा आणि स्वामींना प्रार्थना करावी. स्वामी देवा, हे परब्रह्म श्री स्वामी समर्थ, मी आपला एक हीन दीन असा भक्त आहे. आपण मात्र कृपा घन आहात. आपण निरंतरपणे आपल्या भक्तांवर कृपेचा वर्षाव करीत असतात. माझ्यासमोर हा असा प्रश्न निर्माण झालाय. माझ्याकडून मला जे शक्य होतं आपल्या कृपेने ते करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. किंबहुना तो आपणच करून घेतला आहे आणि इथे माझी सीमा संपली आहे स्वामी. आता मी माझ्या जीवनाचा सगळा भार आपल्या चरणावर ठेवलाय आणि आपल्या चरणावर आणि आपल्या नामावर माझा पूर्ण विश्वास आहे. आता माझं काय करायचं ते आपणच पहा. स्वामींना अशी प्रार्थना करावी, त्यांच्या चरणावर आणि नामावर विश्वास ठेवून त्यांचं नाम निरंतरपणे घेण्याचा प्रयत्न करावा. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे
स्वामींवर विसंबून राहावं. जो जो भक्त स्वामींवर विसंबून राहतो त्याला जीवनामध्ये खाली पडण्याची पाळी कधीच येत नाही. कारण स्वामी आपल्या भक्ताला कधीच खाली पडू देत नाहीत. हे त्यांच्या भक्तीतील सामर्थ्य आहे. अरे भक्ताला खाली पडू दिलं तर कसं होईल बाबा? मग माझं सामर्थ्य काय कामाचं? म्हणून स्वामी काय करतात? आपल्या भक्ताला कधीच खाली पडू देत नाहीत. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवून असावं आणि त्यांच्यावर विसंबून असावं. विसंबून राहणं अत्यंत महत्त्वाचं. कारण जोपर्यंत मी त्यांच्यावर विसंबून राहत नाही तोपर्यंत माझा अहंकार ताठरपणे उभा असतो. जेव्हा मी त्यांच्यावर विसंबून राहतो माझ्या अहंकाराचा चक्काचूर होतो आणि स्वामीदेव माझ्यासाठी निश्चितपणे उभे राहतात आणि माझ्या प्रश्नाची ते उकल करतात.